मग माईचं प्रेम असतं. अहो मायनं लेकरांवरती किती प्रेम करावं याच्यासाठी एक घडलेली घटना सांगतो. आपल्याला सर्वांना परिचित आहे साने गुरुजी. साने गुरुजींच्या जीवनामधला खूप गोड प्रसंग आहे. साने गुरुजी मुंबईला शिकायला होते आणि मुंबईला शिकायला असताना एके दिवशी सकाळची पहाटची वेळ आणि स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये आई आली, स्वतःची आई, साने गुरुजींची आई. आणि आई त्या स्वप्नामध्ये येऊन बोलू लागली, श्याम अरे मला तुला भेटण्याची खूप इच्छा आहे, लवकर गावाकडे ये. काळ जुना होता महाराज, प्रवासाची साधनं नव्हती. साने गुरुजी मुंबईला शिकायला आणि साने गुरुजींचं गाव पालघर. आईचं स्वप्न पडलंय म्हणून त्यांनी लगेच ठरवलं आता इथं थांबायचं नाही, आईला भेटूनच मग आपण यायचं. आणि साने गुरुजी निघालेत. निघाल्याच्या नंतर बस स्टँडला येऊन थांबले. सकाळी 6 वाजलेत, 6 वाजले, 7 वाजले, 8 वाजले, 9, 10 वाजले, तरी सुद्धा साने गुरुजीचं कुठल्या बसमध्ये बसण्यासाठी त्या ठिकाणी प्रवृत्त होईनात. याचं कारण असं होतं, खिशामध्ये रुपया नव्हता देण्यासाठी. आणि काही काही माणसं असे राहतात महाराज, स्वाभिमानाने जगण्याची त्यांची पद्धत असते. कधी कोणापुढे स्वाभिमान गहाण ठेवायचा नसतो आणि स्वाभिमानाने जगणं, अर्थात स्वाभिमानाने जर जगत असताना मरण जरी आलं तरी ते पत्करावं, पण स्वाभिमान कधी माणसाने गहाण ठेवू नये. अशा पद्धतीने जगणारे साने गुरुजी होते महाराज. आणि साने गुरुजींवरती त्या ठिकाणी प्रवासाला जायचंय, रुपये खिशामध्ये नाही, काय करावं कळेना. 10 वाजल्या, 12 वाजल्या, 2 वाजल्या दुपारच्या, तरी सुद्धा काही कुठलंच असणारा त्या ठिकाणी पर्याय निघाना. शेवटी 3 वाजता एक बस आली आणि त्या बसमधून एक म्हातारा आणि म्हातारी दोघ जण खाली उतरली. उतरल्याच्या नंतर त्यांच्याकडे भल्या मोठ्या मोठ्या बॅगा होत्या आणि वय झाला असल्या कारणाने ते बॅगा वाहणं त्यांना शक्य नव्हतं. म्हणून ते शोधू लागले इकडं तिकडं. आणि मग इकडं तिकडं शोधलं, त्यांना साने गुरुजी छोटंसं बाळ त्या ठिकाणी दिसलं आणि त्यांनी बाळाला त्या साने गुरुजींना आवाज दिला, हे पोरा इकडे ये. विचारलं काय काम आहे? काही नाही, आमच्या एवढ्या बॅगा घे आणि एवढ्या बॅगा घेऊन आम्हाला मदत कर घरापर्यंत जाण्यासाठी, आम्ही तुला काही पैसे देऊ. साने गुरुजींना एवढा आनंद झाला की आईची भेटीची माझी जी तळमळ आहे, जी उत्कंठा आहे, ही नक्की पूर्ण होणार. आणि साने गुरुजींनी महाराज डोक्यावरती बॅग घेऊन त्या म्हातारीच्या पुढे जोर जोरात चालू लागले. का तर आईला भेटायची तळमळ होती, लवकर बॅग पोहोच करायची, त्यांच्याकडून जे मिळतील ते पैसे घ्यायचे, बस स्टॉपला यायचं, बसमध्ये बसायचं आणि आईला भेटायला जायचं, ही तळमळ अंतकरणामध्ये. बॅग डोक्यावरती घेतली, साने गुरुजी चालतायत. चालत 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 त्या म्हातारीच्या घरापर्यंत त्या ठिकाणी येऊन पोहोचले. आणि पोहोचल्याच्या नंतर बॅगेचा तो ओझ त्या ठिकाणी झेपलं नाही. खाली कसं टेकावं तेवढ्यात पाहिलं तर इकडे तिकडे उतरण्यासाठी कोणी नाही. ती बॅग खाली टेकवणार तेवढ्यात हातामधून सटकली, खाली पडली. बॅगेचं थोडंसं नुकसान झालं. अहो साने गुरुजींकडून थोडंसं बॅगेचं नुकसान झालं तर त्यांनी जे ठरलेले पैसे होते ते दिले नाही, त्याचे अर्धेच पैसे दिले. साने गुरुजींना थोडंसं वाईट वाटलं, पण म्हणले चला जिथपर्यंत होईल तिथपर्यंत प्रवास करू. गाडीमध्ये बसलेत आणि गाडीमध्ये बसल्याच्या नंतर गाडी निघाली. कंडक्टर तिकीट 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 करत साने गुरुजींच्या जवळ आला. विचारलं तिकीट? सांगितलं एक पाल घरचं पाहिजे. पैसे? साने गुरुजींनी खिशामध्ये होते तेवढे 15 रुपये काढले आणि त्याच्या हातामध्ये ठेवले. कंडक्टर बोलू लागला, खिशात पैसे नाही, प्रवासाला निघाता, तुमच्या कोणी तुम्हाला पोहोच करायचं तिथपर्यंत, तिकीट त्या ठिकाणी पाहिलं तर पालघरचं 30 रुपये, तुझ्या खिशामध्ये 15 रुपये, गाडीच्या खाली उतर. बेल दिली, गाडी थांबली आणि खाली उतरणार साने गुरुजी, तेवढ्यामध्ये एक बुजुर्ग व्यक्ती, अनुभवी माणूस त्या ठिकाणी जवळ आला. आणि जवळ आल्याच्या नंतर कंडक्टरला समजावून सांगितलं, का हो साहेब, संध्याकाळच्या 7:30-8 वाजत आल्यात, यावेळी या छोट्याशा पोराने कुठं उतरायचंय, कुठं जायचंय? कंडक्टर बोलू लागला, खिशामध्ये पैसे नाही तर कशाला प्रवासाला निघावं? अहो तुमचं सगळं खरंय, त्याच्या खिशामध्ये पैसे नाहीत, पण त्याच्या खिशामध्ये जेवढे पैसे जिथपर्यंत जाण्यासाठी आहेत तिथपर्यंतच तिकीट तुम्ही देऊ शकता ना. कंडक्टरला बोलता आलं नाही. कंडक्टरचे शब्द बंद झाले आणि जिथपर्यंत पैसे होते तिथपर्यंतचं तिकीट काढलं. जंगलाचा सगळा रस्ता आहे आणि जायला निघाले. बस त्या ठिकाणी धावती, अंधार, किर्र अंधार पडलेला आहे. जंगलाचा रस्ता लागला, घाटाचा रस्ता लागला आणि अर्ध्या घाटावरती गेल्याच्या नंतर कंडक्टरने बेल वाजवली. कारण कंडक्टरच्या डोक्यामध्ये तो राग भरलेला होता की पोराकडे पैसे नसताना बसमध्ये बसलाय, उतरून देत असताना एका माणसाच्या मध्यस्थीने याला बसवलंय, याचं तिकीट इथं संपत, याला इथंच उतरून द्यायचं. काय माणसाची बुद्धी राहते काही काही. आणि कंडक्टरने बेल वाजवली. बेल वाजवल्याच्या नंतर बस थांबली. बस थांबल्याच्या नंतर कंडक्टरने आवाज दिला, ए पोरा उतर खाली, तुझं तिकीट संपलं इथं. नाविलाज होता, डोळ्यामध्ये अश्रू वाहू लागले आणि साने गुरुजी बसच्या खाली उतरले. बसच्या खाली उतरले, बस पुढे निघून गेली. मागं पाहिलं तर किर्र अंधार, पुढं पाहिलं तर किर्र अंधार, जिकडं तिकडं अंधार, दाट घनदाट जंगल, अनेक प्राण्यांचे त्या ठिकाणी आवाज येऊ लागले. परंतु अंतकरणामध्ये तळमळ आईच्या भेटीची होती. कसल्याही प्रकारची भीती वाटली नाही. छोटंसं बाळ आणि त्या जंगलाच्या वाटेमधून त्या ठिकाणी साने गुरुजी निघाले. चालत 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 मध्यरात्री सोडलेलं गुरुजींना सकाळी ब्रह्म मुहूर्तावरती साने गुरुजी आपल्या घरी पोहोचले. स्वप्न पडलं होतं, ए बाळ मला भेटायला ये रे, मला तुझी खूप आठवण येते.
स्वप्न पडलेलं 24 तास होऊन गेले आणि साने गुरुजी ज्या वेळेस घरी गेले, दारामध्ये वडील त्या ठिकाणी बसलेले होते म्हणजे अगदी खिन्न अवस्थेमध्ये वडील बसलेले होते. विचारलं बापाला, बाबा आई कुठे? मला आईला भेटायचंय. मला स्वप्न पडलं, आई माझ्या स्वप्नामध्ये आली आणि आईने मला असं सांगितलं, बाळ मला भेटायला कधी येतोस? बाप बोलत नाही, 1 नाही 2 नाही 3 नाही. साने गुरुजी म्हटले, बाप बोलत नाही, चला घरामध्ये जाऊ. घरामध्ये साने गुरुजींची बहीण होती. साने गुरुजी त्या बहिणीला अक्का म्हणायचे. साने गुरुजी बहिणीच्या जवळ गेले, हलवला, अक्का, ए अक्का उठ ना अक्का. आणि बहीण झोपेतून जागी झाली आणि विचारलं, ऐक अक्का, आपली आई कुठे? आई माझ्या स्वप्नामध्ये आली आणि आई मला म्हणली, हे बाळ, हे श्याम, मला कधी भेटायला येतं, मला तुझी खूप आठवण येते. आणि मग असं ऐकल्याच्या नंतर स्त्रीचं अंतकरण आहे आणि स्त्रीचं अंतकरण महाराज जाग झालं आणि त्या अक्काने म्हणजे साने गुरुजीच्या बहिणीने श्यामला कडकडून मिठी मारली आणि त्या ठिकाणी जोर जोरात रडू लागली. श्यामने विचारलं, अक्का काय झालं, का रडतेस? अगं रडायचं कारण काय? मला आईला भेटायचंय, मला पहिला आईला भेटू दे आणि मग मी तुझं रडणं ऐकेल. आणि मग तर अजूनच जोरात मिठी मारली आणि अक्का त्या ठिकाणी जोर जोरात रडू लागली आणि त्या ठिकाणी अक्का बोलू लागली, हे श्याम, तुझ्या आईला भेटण्यासाठी एवढ्या मध्यरात्री आलास, खडतर प्रवास करून आलास. ती आई आता या जगामध्ये राहिली नाही श्याम, ही ती आई या जगाचा निरोप घेऊन निघून गेली. आणि मग त्या ठिकाणी साने गुरुजींची अवस्था पाहण्यासारखी झाली. साने गुरुजी रडू लागले, दोन्ही डोळ्यामधून अश्रुधारा वाहू लागल्या आणि साने गुरुजी स्वतःलाच दुर्दैवी समजू लागले. हे आई, माझ्या स्वप्नामध्ये तू येऊन सांगितलं होतंस की हे श्याम, मला तुला भेटायचंय, लवकर ये, मला तुझी खूप आठवण येते, परंतु काय करणार मी, दुर्दैवी, माझ्यासारखा पापी मीच, की मला शेवटचं दर्शन सुद्धा, मला शेवटचं भेटणं सुद्धा आईला झालं नाही. त्या ठिकाणी गुरुजींच्या डोळ्यामधून दोन्ही अश्रुधारा वाहू लागल्या. बघता 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 दिवसामागून दिवस निघून गेले. 10वा आला, 10व्याचा दिवस आला. ऐका, आईचं प्रेम किती मुलांवरती असतं. 10व्याचा दिवस आला आणि 10व्याच्या दिवशी सगळा विधी संपन्न झाला. आपल्या हिंदू धर्मामध्ये पिंडाला कावळा शिवेपर्यंत त्या ठिकाणी तो विधी पूर्ण झाला असं समजत नाही. साने गुरुजीच्या वडिलांनी हातामध्ये तो पिंड घेतला आणि पिंड घेतल्याच्या नंतर तो कावळ्याच्या समोर धरला. कावळा शिवत नाही. का शिवत नाही? काय झालं काही कळना. अनेक जण अनेक प्रकारच्या इच्छा त्याच्यावरती बोलले, परंतु तो कावळा काही पिंड शिवत नाही. ही गोष्ट छोट्याशा श्यामच्या ध्यानामध्ये आली आणि श्याम पळत 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 घरी गेला. घरी छोटासा भाऊ, त्याचं नाव पुरुषोत्तम, अगदी 2-3 महिन्याचाच पुरुषोत्तम होता. श्यामने, अगदी छोट्याशा श्यामने त्या पुरुषोत्तमला उचललं, आपल्या खांद्यावरती घेतलं, धावत पळत त्या विधी जिथं चाललेला तिथं घेऊन आला. आल्याच्या नंतर समोर श्यामची मावशी बसलेली होती आणि त्या मावशीच्या ओटीमध्ये श्यामने त्या पुरुषोत्तमला टाकलं आणि मावशीला सांगितलं, हे मावशी, आता इथून पुढं हा पुरुषोत्तम तुझा आहे असं म्हण. तोपर्यंत आई काक स्पर्श करणार नाही, तोपर्यंत आईचा पिंड त्या ठिकाणी स्पर्श होणार नाही. आणि त्या मावशीच्या डोळ्यामध्ये अश्रुधारा वाहू लागल्या आणि त्या अश्रू नयनांनी ती मावशी त्या छोट्याशा पुरुषोत्तमला घेऊन ते पिंडाच्या जवळ गेली आणि गेल्याच्या नंतर, तो पिंड जवळ घेऊन गेल्याच्या नंतर ती मावशी बोलू लागले, हे अगं ऐक ना, माझी बहीण होतीस तू, तुला सांगते, जसं